आणि कुठलीही जात धर्म मला कधीच शिवलेला नाही. अगदी लहानपणापासून गावात शाळा नसल्यामुळं माझ्या आईनं पहिली मला घर सोडली आणि दुसरीकडे नेऊन टाकलं, ते देगलूरमध्ये टाकलं. म्हणजे जसं माईचं दूध सुटल्यानंतर बाहेरचं दूध कुठलं राहतं तर ते गाईचं दूध राहतं, म्हणजे आपण घरचं दूध राहतं. तसं गावातून मला ज्यावेळेस आईनं नेऊन सोडली की हे लहान आहे, अपंग आहे, शाळा नव्हती गावामध्ये, त्याच्यावेळी मला घरातलं प्रेम सोडून ज्यावेळेस बाहेर टाकलं तर ते गाव होतं देगलूर. बरोबर आहे. त्यामुळे मी माझ्या आईपासून दूर गेल्यानंतर पहिलं मला ज्या गावच्या मातीनं प्रेम दिलं, ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, तर ते गाव होतं हे देगलूर. आणि मला लहानाचं मोठं घोळ्याला माझी मोठी मावशी आहे, त्या मावशीनं मला लहानाचं मोठं केली. घरची जेमतेम परिस्थिती होती, ती आज बऱ्याचशा सोशल मीडियावरती लिहिलं. अनेक जाती धर्मातल्या लोकांशी माझं स्नेह आहे, प्रेम आहे. पण या ठिकाणी एक महिला येऊन तुम्ही बसलेली असेल की ती कोण आहे, तर ती माझ्या जन्मगावात जन्मलेली माझी आत्या आहे. तर ती मातंग समाजातली पद्मीन आत्या आहे, जिनं मला शनिवारी रविवारी शाळा सुटली की रामपूर रोडवरून घेऊन क्रांतीनगरला घेऊन जायची. क्रांतीनगरमध्ये तिची छोटीशी झोपडी होती. तिनं शनिवार रविवारी मला घेऊन जायची, माझं भातचं आहे म्हणायची, घरी जीव घालायची, रविवारी ठेवून घ्यायची, सोमवारी नेऊन परत शाळा सोडायची. अशी ती माझी आत्या या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की वयाची 44 गाठत असताना की कधी कुठल्या जात पात धर्म भेद किंवा कुणाची असूया कुणाचं द्वेष कधीच केलेलं नाहीये. त्याच्यामुळं मी कुठं चुकलेलं नाही म्हणून मला कधी भीती पण नाही वाटत. आताच भाषणाने सांगितले की रामदास पाटील फार संयम राहतात, शांत राहतात, कधी कुठलं आचरण होत नाही. जिसके पास गवाने के लिए कुछ भी नहीं है उसको डर किस बात का है. म्हणजे माझ्याकडे गमवण्यासारखे पांडू पाटील काहीच नाही, संजू पाटील काहीच नाहीये. मी राजा आहे. मी असंख्य लोकांचा राजा आहे. मी अगणित मित्रांचा राजा आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राजा आहे. मला सांभाळणारी इतकी एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे मी कुणी एखाद्या छोट्याशा शक्तीला का घाबरायचा मला विषय आहे. मला कधी पैशाचा मोह नाही वाटला, कधी आपल्याला कुठलं संकट येईल भीती नाही झाली, कधी आपल्याला परत जाऊन आपली परिस्थिती खराब होईल अशी वाटली नाही. कभी मेरा भाई मैंने जब हम गरीबी में पड़ते थे तब मैं गरीबी का कभी प्रदर्शन भी नहीं किया और अभी मैं कभी श्रीमंती का प्रदर्शन नहीं करता हूं. क्यों? सब करने वाला ऊपर वाला है. राजा का रंग और रंग का राजा बनाने वाली एक शक्ती ऊपर बैठी है. म्हणून तुम्हाला फक्त नियतीनं तुम्हाला काम करता येईल. ज्या पुण्य आडल्या व्यक्तीला पांडू पाटलांना सांगितलं, अनेक भाषणात लोकांनी सांगितले, सुभाष दादांना आमच्या पोटतिडकीनं सांगितलं, रात्री 12, 1, 1:30 तुम्ही जर असेल 12, 1, 1:30 व्यक्ती कशासाठी मेसेज करतो, 12, 1, 1:30 फोन कशासाठी करतो, त्यानं कुठेतरी संकटात असते आणि त्याला वाटतं की आपण आपल्या नेत्याला फोन करावं किंवा आपण आपल्या ओळखीच्या माणसाला फोन करावा, आपण रामदास पाटलाला फोन करावा. हा माणूस रात्री बेरात्री कुठेही जर गेला तर तो आपल्याला संकटातून बाहेर काढतो. ही जी भावना निर्माण करण्याचा जो प्रयत्न मी केला त्याच्यासाठी मला आतापर्यंत आयुष्य खर्ची घालावं लागलं. काम हो न हो, तो दुश्मन असो, विरोधक असो, सत्ताधारी असो, पक्षाचा असो नसो, मुंडे साहेब तो प्रशासनातला असो नसो, तुम्ही माझा आता जवळपास 7 ते 8 महिने झाला आपण संपर्क आहे. तुम्हाला कधी चुकीचं एखाद्या कामासाठी मी फोन नाही करत. एखादी घटना घडली तर मी सांगतो तुम्हाला, मुंडे साहेब त्या प्रकरणात थोडंसं लक्ष घाला, ते आपला कार्यकर्ता आहे. कारण त्या कार्यकर्ता जरी चुकलेला असेल तर त्याला वाटतंय की माझा नेता माझ्या पाठीमागे थांबला पाहिजे. ही भावना नेहमी घेऊन मी या सामाजिक राजकीय जीवनात मी काम करतो. प्रचंड प्रमाणात प्रवास करण्याची माझ्या क्षमता आहे. गावागावात मी जाण्याची माझ्या क्षमता आहे. इथंच माझा तितकासा प्रवास अजून मी ग्रामीण भागामध्ये केलेलं जरी नसलो तर हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये 1485 गावं मी पालथे घातले पाहिजे. 200 गावामध्ये मी मुक्काम केलेला आहे. 200 गावामध्ये संजू पाटील. एखाद्या छोट्या गावात जायचं, तिथला बूथ प्रमुख बघायचा, तो कुठल्या जाती धर्माचा स्लॅबमध्ये, एका पत्र्यात, एका कुपटात, काही काही आदिवासी पाड्यावर गेलो ना मी. गाडी लावायचं, त्या बूथ प्रमुखाच्या घरी रात्रभर त्याचं जेवायचं, तिथं झोपायचं, सकाळी उठायचं, गावातल्या 5-25 लोकांना भेटायचं, निघून यायचं. अशा पद्धतीने आम्ही संघटनेत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला गर्व आहे. मला संघटन कौशल्यावर गर्व आहे. मला माझ्या नाते जोडण्यावर गर्व आहे. आणि ईश्वराची देण म्हणा, काही म्हणा, एकदा मला जोडलेला माणूस शक्यतो तुटत नाही. जरी त्याच्या स्वार्थापोटी तुटून गेला तर त्याचा गैरसमज झाल्यानंतर तो 4-6 वर्षांनी महिन्याने फिरून माझ्याकडे येतोच. आणि ही देण आहे. ही
कला आहे, ही माझ्यात सुप्त गुण आहेत. कारण मला परिस्थितीची जाणीव आहे, मला समाजाची जाणीव आहे. मी स्वतः संघर्षातून शिक्षण केलं. मला माहिती आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी परीक्षा दिलेला मी कार्यकर्ता आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये मी ती परीक्षा उत्तीर्ण झालेला मी कार्यकर्ता आहे. सर्व वैभव माझ्या हाताला होते. माझ्या घरात 4 नोकर शासनाचे राहायचे, दार काढायला माणूस राहायचा. या शहराचा मी प्रमुख होतो. मला या शहरात, बरोबर आहे, नगरसेवक राजदा लोक खालून विचारायचे साहेबाचा आज मूड कसा आहे, वर जायचं का नाही जायचं, इतकी दहशत होती. सही आहे की नाही? पण आम्ही कुणाचं जाणीवपूर्वक जो गोरगरिबाला मदत करण्याचंच काम केलं, शहराच्या विकासासाठी काम केलं. आज आम्हाला भाग्य मिळालं. आदरणीय मोगलाजी अण्णासारखे, बालाजी शेठ सारखे, निलमवार साहेब सारखे, मीराबाई सारखे असे दिग्गज लोक आज मला एका लहान भावासारखं, कुठलीही माझी चूक असेल, माझा आनंद असेल, काय गरज काय पडली, माझ्या रक्ताच्या नात्याच्या बाहेर जाऊन तुम्ही इतका मोठा सोहळा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा करताय, मला प्रेरणा देताय, मला प्रोत्साहन देताय, तुमच्या स्वप्नातला आमदार म्हणताय. मग हे सर्व करण्यासाठी तुमचंही मन मोठं तितकंच आहे. तुमच्या मनात मी जागा करू शकलो. आज दिवसभर अनेक हजारो फोन मला येत होते, हजारो मला मेसेजेस येत होते. ऑफिसला अनेक असंख्य लोक येऊन वेगवेगळ्या भागातून येऊन आज मोठे मोठे हार गुच्छे घालत होते. हे कमवण्यासाठी दिवसाचं रात्र मी केलेलं आहे. आणि मलाही भविष्यात ह्याचा कुठलाही मला गर्व नाहीये. भविष्यामध्ये मला अजूनही ईश्वराला माझी इच्छा आहे की माझ्या हातून कुठलंही वाईट काम होऊ नये. समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी, सर्व जाती धर्मासाठी जितकं काही माझं उर्वरित आयुष्य आहे तितकं या शहरासाठी, या ग्रामीण भागासाठी, परिसरासाठी, संबंध मानव कल्याणासाठी, जिथं कुठं कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. संजू पाटील आता मला बसल्या बसल्या म्हणत होते, साहेब तुमच्यासारखा माणूस जिल्ह्याचा प्रमुख पाहिजे. मी संजू पाटलाला काय म्हणलं विचारा. संजू पाटील, मी कधीच कुणाला काही मागत नाहीये. म्हटलं का? कधीच मागत नाहीये. मला माहिती आहे मागून काहीच मिळत नाहीये. तुम्ही इतकं ताकद निर्माण करा की तुमच्याकडे ती संधी चालून आली पाहिजे. ती कुठलंही क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, राजकारण असो, प्रशासन असो, व्यवसाय असो, तुम्ही व्यवसायात इतकं चांगली सर्व्हिस द्या की लोक तुमच्या दुकानाकडे गर्दी केली पाहिजे. आज मार्केटमध्ये अनेक दुकान आहेत, तिथं दिवसभर मुनिमान मालकाच्या बाहेर कोणी फिरकत नाहीये. अशी काही दुकान आहेत की जिथं मुनिमान मालकाला बसायला वेळ नाही. फरक आहे. अनेक चुन्ना कंपन्या येतात. आमच्या राजे चुन्याची काय वाहवा आहे, नियत साफ आहे, काम करण्याचा तरीका साफ आहे. आजही जिल्ह्यामध्ये काँग्रेस भक्कमपणाने, बाकीचे शहरातमध्ये संजू पाटील तुम्ही फिरता, पण आमच्या देगलूर मधल्या केवळ पक्ष म्हणून नाही, या पक्षातला जो परिवार आहे तो एकमेकाला बांधलेला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही धावून जातो, प्रत्येकाचा आनंद आम्ही करतो, प्रत्येकाचा दुःखात जातो, आनंद साजरा करतो. म्हणून हा परिवार या सर्व ज्येष्ठ लोकांनी टिकवून ठेवलेला आहे. माझ्यासारखा नवखा सामान्य कार्यकर्ता, मी पहिलेही सांगितलं लोकांना की मला माझ्या मायनं ज्यावेळेस तिची मजबुरी होती की माझ्या लेकराला शिक्षण झालं पाहिजे, म्हणून तिनं ज्यावेळेस तिचं प्रेम मला बाहेर सोडलं त्यावेळेस मला या गावानं सांभाळले. त्यामुळे मला या गावचं काहीतरी देणं आहे. मी दुनिया पालती घालून आलेला माणूस आहे. मी अनेक नमुने बघितलेले आहेत, पण जे प्रेम तुम्ही मला दिलात, जे माया तुम्ही मला दिलात, जी मातीत मला ह्या ठिकाणी मोठं केली, त्या मातीतलं मी ऋण कधीही फेडू शकणार नाही. मी ईश्वराला, अल्लाला, गुरुला, ज्याला कुणाला ज्याच्या त्याचं श्रद्धानं मी त्याला प्रार्थना करतो की माझ्या हातून कधीही कुठली चूक घडू नये, मला अहंकार नडू नये. तुमच्या सर्वांच्या प्रेमामध्ये माझं उर्वरित आयुष्य जावं आणि तुमचाही माझ्यावरती विसर कधी पडू नये. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपण इतका सुंदर सोहळा आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व आयोजन समितीचं मी मनस्वी धन्यवाद देतो. इतक्या मोठ्या संख्येनं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलात, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक या ठिकाणी आलात. आपण सर्वजणांनी मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला. तुम्हा सर्वांचे मी व माझ्या कुटुंबाकडून ऋण व्यक्त करतो. परत एकदा आपली ही ताकद, आपली ही प्रेरणा, आपली ऊर्जा आणि काही वडिलकीच्या नात्याने दिलेले सल्ले, त्याच्यात मी सुधारणा करून माझं उर्वरित आयुष्य चांगलं जगण्याचा अजून प्रयत्न करेन. अजून लोकांमध्ये जाऊन अजून चांगल्या पद्धतीने सेवा करून, लोकांच्या अडीअडचणींना दूर करून त्यांना एक चांगलं जीवन जगण्यासाठी मी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नक्की करेल. राजकीय जीवनामध्ये वावरत असताना काही निर्णय कठोरपणाने, काही तटस्थपणाने घ्यावेच लागतात. घेत असतानाही त्याच्या मागचा उद्देश आमचा काही कठोर नसतो. त्यावेळी आम्ही अत्यंत मनमिळावपणानं आपलं पार्टी, आपला पक्ष, आपला समाज, आपलं संघटन, आपला ग्रुप टिकला पाहिजे म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी आपण समजून घेतलात. एक फक्त नगरपालिका ही एक परीक्षा होती. आपल्याला खूप मोठं यश पुढे जायचं आहे. त्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मचा वापर आपल्याला समाजाच्या विकासासाठी करायचा आहे, समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे.
हे मी शब्द देतो आणि मी तसंच वागण्याचा नक्की तुमच्यासमोर प्रयत्न करतो. अधिकचा वेळ न घेता, बोलण्यासारखं खूप आहे, खूप काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे, पण न सांगता ते मी माझ्या कृतीतून तुम्हाला करून दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून माझं हे काम तुम्हाला दिसावं, माझे हे ऋण तुम्हाला दिसावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. केवळ बोलवचन होण्यानं कुठलाही विकास, कुठलेही ऋण फेडता येत नाहीये, तर ते तुम्हाला कृतीतून, ह्याच्यातून दाखवावं लागतं. तर तुमच्याही सेवेमध्ये कधीही सदैव मला दिवस रात्र राहण्याची ईश्वर सद्बुद्धी देवा अशी प्रार्थना करतो. परत एकदा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा तुम्ही इतका मोठा अभिष्ट चिंतन सोहळा आज दिवसभर मी पाहत होतो. दिवसभर लोकांची रांग होती. अजून परत 9:30-10 नंतर तिकडं मठातले महाराज येत आहेत, त्यांनाही मला भेटायचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं माझं सोहळा आयोजित केला, त्याबद्दल समिती, माझे सर्व काँग्रेस परिवाराचे, माझ्या सर्व ज्येष्ठांचे आणि माझे सर्व सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी माझे ज्येष्ठ पदाधिकारी, मागे आमचे मांजरमकर मामाही बसलेले आहेत, अशा सर्वांची मी या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. ग्रामीण भागातून आलेले माझे सर्व भरत पाटलासारखे, सुभाष अल्लापूरकर सारखे, आजू सेठ असेल, योगेश देसाई असेल, त्याच्याबरोबर छोटे मोठे सर्व पदाधिकारी आहेत, या सर्वांची ऋण व्यक्त करतो. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि विशेषतः आमचं ज्यांनी आम्हाला कुटुंबासारखं, लहान भावासारखं मला जपतात, अशा माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आपलं माझ्यावरती कधीही प्रेम कमी होऊ नये. एखादी गोष्ट माझी चुकली असेल तर ती तुम्ही पदरात घेऊन मला कळवावी. त्या चुकीमुळे मला दूर करणं हे कधीही करू नका. मी माझी चूक सुधारण्याचा 100% प्रयत्न करतो. व्यासपीठावरील प्रशासकीय अधिकारी यांचंही मी ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांनी मला भावासारखं कमी काळामध्ये प्रेम दिलं असे जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण यांनी दुपारी त्यांच्या चुलत्याला पाठवून दिले. आता परत संजू पाटील, आपले भालेराव साहेब आणि शिंदे सर यांना तिघांनाही पाठवून दिले. प्रेम आपण स्वतः उपस्थित नाही राहू शकलं तर त्यांचीही मी ऋण व्यक्त करतो. समोर बसलेल्या सर्व मान्यवर, सर्व माता भगिनी, एक माझी बायको आहे त्याच्यामध्ये, तिलाही धरून सर्वांची ऋण व्यक्त करतो. आणि आपण हा सोहळा माझ्यासाठी ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा, माझं भविष्य ठरवणारा ठरो अशी मी पांडुरंग चरणी, ईश्वर चरणी, अल्लाह चरणी, सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.